नमस्कार. ललितास रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुम्ही हा शिरा बघितल्यावरच समजला असेल की हा शिरा दाणेदार आणि मऊ लुसलुशीत आहे. तर आपण हा शिरा न डाळ भिजवता झटपट शिरा बनवलेला आहे. तर चला मग झटपट शिरा बनवण्यासाठी आपण रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी आपण इथं डाळ घेतलेली आहे. तर आपण ह्या वाटीने डाळ घेतली, त्याच वाटीनं सर्व प्रमाण मोजून घेणार आहोत. इथं मी अर्धी वाटी डाळ घेतली. ही डाळ आपल्याला इथं भाजून घ्यायची. एकदम अशी मंद आचेवर आपल्याला ही डाळ भाजून घ्यायची आणि आपण ही डाळ फक्त कच्चापणा जाऊस तर ही डाळ भाजून घेणार आहे. तर आपल्याला खूप जास्त ही डार्क रंगावर डाळ भाजायची नाही. इथं जर आपण जास्त डाळ भाजली तर आपल्या शिऱ्याचा कलरसुद्धा बदलू शकतो. त्यामुळे आपल्याला हलकासा कलर बदलेपर्यंतच ही डाळ भाजून घ्यायची आहे. हे बघा, इथं इथपर्यंत मी डाळ भाजून घेतलेली आहे. हे बघा, तुम्हाला जवळून दाखवते. तर आपण ही डाळ आता एका ताटात काढून थंड करून घेऊया. तर इथं मी गॅस आता बंद केलेला आहे. इथं आपली डाळ थंड होत आहे. तोपर्यंत आपण इकडं साखरेची पाक करून घेऊया. तर इथं मी अर्धी वाटी डाळ घेतलेली आहे. तर अर्धी वाटीची इथं साखर घेतली. आपल्याला इथं अर्धी वाटी साखरसाठी 1 वाटी पाणी घ्यायचं. इथं आपण फक्त साखर वितळणार आहोत, तर आपण इथं पाक बनवणार नाही. तर तुम्ही बघू शकता, फक्त आपण इथं साखर वितळूस तरच हे पाणी इथं गॅसवर ठेवणार आहोत. एक उकळी आल्यानंतर आपण गॅस बंद करून, हे बघा, इथं साखर सर्व वितळलेली आहे आणि आपल्या पाण्यालासुद्धा उकळी आलेली आहे साखरेच्या. तर इथं आपण गॅस बंद करूया आणि आपली डाळ जी थंड झालेली आहे, आता ती मिक्सरच्या भांड्यात टाकून मी इथं बारीक करणार आहे. जेवढी बारीक होत असेल तेवढी बारीक करून घ्यायची आहे. तर बघू शकता, या पद्धतीने इथं मी बारीक करून घेतलेली आहे. मिक्सरमध्ये आपल्याला जेवढी बारीक करता येईल तेवढी बारीक करायची आहे. इथं मी तूप घेतलेलं आहे. तर तूप पण आपण त्याच वाटीनं मोजून घेणार आहोत. आपण इथं अर्धी वाटी डाळ घेतली होती, त्याचं अर्धं आपण तूप घेतलं. तर इथं आपण आता कढईमध्ये हे तूप टाकून घेऊया आणि थोडंसं गरम झालं की लगेच आपण यामध्ये डाळीचं पीठ टाकून घेऊया. तर बघू शकता तुम्ही, इथं तुपाचा वापर केलेला आहे मी. तर तुम्ही तेलाचा वापर केला तरीही चालेल, पण तुपामध्ये हा शिरा खूप छान लागतो, त्यामुळे तुपाचाच वापर करा. तर इथं मी सर्व पीठ टाकून घेतलेलं आहे, जेवढं आपण मिक्सरला बारीक केलेलं होतं. तर आपण आता इथं सर्व हे तुपामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि आपल्याला मंद आचेवरच हे असं सतत आपल्याला मिक्स करीत राहायचं आहे. जोपर्यंत आपल्या पिठाचा कलर बदलत नाही तोपर्यंत आपल्याला इथं हे छान शिजून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही, हलकासा कलर आपला इथं बदललेला आहे. तर हे डाळीचं पीठ आहे ना, तर हे व्यवस्थित इथं भाजलं पाहिजे, नाहीतर मग कच्चं राहू शकतं. हे बघा, छान आपलं पीठ आता भाजलेलं आहे आणि बुडबुडेसुद्धा येत आहे. तर इथं मी सर्व आपलं जी साखरेचं पाणी होतं ते मी इथं टाकून घेतलेलं आहे. तर सुरुवातीला तुम्हाला हे पाणी पतलं वाटण, म्हणजे असं पातळ वाटण, पण हे सर्व आटून जातं आणि 2 ते 3 मिनटामध्ये हा शिरा एकदम असा घट्टसर होऊन जातो. इथं आपण साखरेचं आणि पाण्याचं प्रमाण योग्य घेतलेलं आहे, त्यामुळे तुम्ही कमी जास्त पाणी करू नका. कुठलीही प्लेट घेतली तरीही चालेल, पण तुम्ही प्रमाण हेच घ्या, म्हणजे तुमचा शिरासुद्धा एकदम छान बनेल. तर बघू शकता, आता आपला शिरा एकदम असा घट्टसर होत चाललेला आहे आणि 2 ते 3 मिनटातच बघू शकता इथं छान एकदम असा घट्टसरपणा आलेला आहे. पण आपला हा शिरा शिजलेला नाही. जोपर्यंत आपला शिरा कढई सोडत नाही, तर बघू शकता इथपर्यंत आपल्याला शिरा असा भाजून घ्यायचा आहे. तर आपला शिरा आता तयार झालेला आहे. आपला शिरा हा कढई सोडत आहे, म्हणजेच आपला शिरा तयार झालेला आहे. कोणत्याही सण आला तर आपण गोड बनवतो, त्यावेळेससुद्धा तुम्ही बनवू शकता आणि किंवा अचानक पाहुणे आले घरी, तेव्हासुद्धा हा शिरा असा झटपट बनवू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. हा शिरा 8 ते 10 दिवस खराबसुद्धा होत नाही.